रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण याच्या अगोदरही विवाहबाह्य संबंध आणि प्रेम प्रकरणांमुळे कशा प्रकारे एखाद्या सुखी संसाराची वाताहत होते हे आपण पाहिलेलंच आहे. आजची घटनासुद्धा त्याच धर्तीवर झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील ही घटना आहे. दोघांचाही सुखाचा संसार होता. दोघांनाही बायका, मुले, नवरा सगळं होतं व्यवस्थित. तरीसुद्धा विवाहबाह्य संबंध आणि शारीरिक संबंधांसाठी त्यांनी कसं एकमेकाला संपून घेतलं आणि ह्या घटनेचा दोन संसार कसे प्रकारे उघड्यावर आले हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ही घटना आहे एका सुजाता आणि महेश नावाच्या कुटुंबाची, म्हणजे दोघांची. आता हे महेश आणि सुजाताचं वय वर्ष होतं 30 आणि महेशचं वय वर्ष होतं 40. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ही घटना. दोघांचा सुखाचा संसार होता आणि व्यवस्थित सगळं चाललं होतं. पण अचानक त्या सुजाताला तिच्या प्रियकर, त्याचं नाव होतं कुणाल, ज्याचं वय वर्ष होतं 30च, तो हा सुजाताच्याच वयाचा होता. आणि त्या सुजाताला कुणालच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली. आता ही घटना कशी होती, काय घडली आपण पाहणार आहोत. तर ही सुजाता अगोदर तिचं जे माहेर होतं, म्हणजे आत्ताचं जे सासर आहे तिथूनच तिच्या एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर तिचं माहेर होतं. आता इथं जेव्हा ही दिसायला खूप सुंदर आणि मादक शरीराची होती. आता इथं ना जेव्हा ती शाळेमध्ये होते, म्हणजे आता तिथंच ती होती एक टेलर, म्हणजे तिचे आईवडील हे शिंपी समाजाचे होते आणि ते कपडे शिवायचे काम करायचे. तर ही जी सुजाता होती तिच्या गावामध्ये राहायची. त्या गावातल्याच एका मुलाबरोबर तिचे शाळेत असताना प्रेमसंबंध होते. म्हणजे शाळेत म्हणजे किती, तर 10वी, 11वी, 12वी हे 3च वर्ष तिचे प्रेमसंबंध होते. कारण 9वीच्या अगोदर सहजासहजी आपल्या का अजून तरी कोणी मुली काही काय करतात, पण सहजासहजी तेव्हा तरी करत नव्हते कारण यांचं वय वर्ष जास्त होतं. तर तेव्हा ते शाळेत असताना तिच्या घरासमोरच राहणाऱ्या एका मुलाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते आणि ते बरेच दिवस चालले. त्यांचे एक 3 वर्ष त्यांच्यातले प्रेमसंबंध चालू होते. शारीरिक संबंधसुद्धा चालूच होते. आता यांच्या प्रेमसंबंधाची आणि शारीरिक संबंधाची कुणबुण तिच्या घरच्यांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना लागली. म्हणून जेव्हा हिची 12वी पूर्ण झाली की लगेच तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधलं आणि तिचं लग्न करून दिलं. आता तिचं ज्या मुलाबरोबर लग्न करून दिलं त्याचं नाव होतं महेश पवार. महेशचा कपडे शिवायचा व्यवसाय होता. महेशसुद्धा दिसायला सुंदर होता, घरची परिस्थितीसुद्धा चांगली होती आणि त्याच्या गावामध्ये कपडे शिवायचं दुकान पण होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण आता आपण जसं याच्या अगोदरही पाहिलं की महिलांना तर शारीरिक संबंध आणि प्रेम संबंधांची सवय लागली. सुखाचा संसार वरून दिसायला चांगला होता यांचा. पण हा महेश कामाला गेल्यानंतर मुलं यांचं आता लग्न झाल्यानंतर 1-2-3 वर्षांनी यांना मुलं झाली. त्याच्यानंतर अजून एक मुलगा झाला, म्हणजे अशी 2 मुलं झाली. आणि आता त्यांची मुलं चांगली 4वी-5वीला शिकत असतील आत्ता सध्या. तर हे सगळं चालू असताना नवरा कामाला गेला, मुलं गेली, घरचे सासू सासरे शेतात गेले किंवा दुसरीकडे कुठे गेले की ह्या बाईला घरी मोकळं रान असायचं. मग काय करायचं, तर मग परत पहिल्या प्रियकराबरोबर फोनवर बोलणं, चॅटिंग करणं, व्हिडिओ कॉल करणं, त्याला शरीराचे विविध अवयव दाखवणे आपले, मग तो तिकडे उत्तेजित होणार, हे असलेले प्रकार यांचे चालू झाले. आता सहजासहजी सुरुवातीला ही पण चांगली होती दिसायला, त्याच्यामुळे यांची प्रेम प्रकरणाची आणि लग्नानंतरसुद्धा हिच्या घरच्यांना, म्हणजे सुजाताच्या घरच्यांना असं वाटलं की लग्न झालं, मुलं बाळ झाले म्हणजे आपली मुलगी सुधारली, आता ती माहेरी सुखरूप राहिली असेल आणि नवऱ्याशी प्रामाणिक राहिली असेल. पण असं काही नव्हतं. हे सगळं वरचेवर दाखवायला होतं. आता यांचं बरेच दिवस प्रेम प्रकरण चालू होतं. आता यांच्यातलं कसं होतं, जे कॉलेजला होते तोपर्यंत यांच्यातलं शारीरिक संबंधसुद्धा चालू होते. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर यांच्यातले शारीरिक संबंधांमध्ये दुरावा आला. मग आता हे कोणत्या ना काही कारणांवरून शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा चान्स शोधू लागले. कारण कसं डायरेक्ट घरच्या घरी येऊन, माहेराला सासरला येऊन डायरेक्ट शारीरिक संबंध ठेवता येत नव्हते, कारण घरी सासू सासरे गाव वगैरे होतं. पण ही सुद्धा जी महिला होती ती पण थोडी विचित्र होती. म्हणजे तिलासुद्धा पुढल्या डब्यातली होती आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. कारण तिलासुद्धा त्या पुरुषाकडून शारीरिक संबंधाची एवढी सवय झाली होती. आता तिचं शेवटी ते पहिलं प्रेम असेल आणि ते जवानीतलं, म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी
या 3 वर्षात तिने त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर नवरासुद्धा तिला शारीरिक सुख देत होता. पण ते पहिलं जे प्रेम असतं त्याच्यातली जी गोडवा असतो, त्यातली जी वासना असते ती वेगळीच असते. त्याच्यामुळे ह्या जरी हिला सुजाताला नवऱ्याकडून 2 मुले झाली असतील, नवरासुद्धा तरुण होता, तिला पाहिजे तेव्हा शारीरिक सुख देत होता, पण हिची जी गरज होती ती भागत नव्हती. हिला अतिप्रमाणात शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते. म्हणून ती तिच्या जो प्रियकर होती त्या प्रियकराला फोन करायची, व्हिडिओ कॉल करायची आणि त्यांच्यातले शारीरिक संबंधाचे जे होते अश्लील भाषेत चॅटिंग संभाषण त्यांचं चालू होतं. आता जेव्हा ही माहेराला जायची तिच्या घरी, तेव्हा तिचा प्रियकर आणि ती गपचूप शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. कुठं बाहेर जाऊन आता ते घराच्या समोरच होते, त्याच्यामुळे थोडं अंतरावर जाऊन किंवा रात्रीच्या वेळी तिच्या घरी जाऊन किंवा हिच्या घरी येऊन हे जेव्हा जेव्हा यांना वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल तेव्हा हे दोघे शारीरिक संबंध तिकडे जाऊन प्रस्थापित करायचे माहेराला. पण ही सासराला आलं पूर्ण अशी सती सावित्रीसारखी ही वागायची. त्याच्यामुळे तिच्यावर सहजासहजी डाऊट येत नव्हता. हळूहळू यांची मुलं मोठी होत होती, यांचा संसारसुद्धा फुलत होता. आणि एके दिवशी आता या जो तिचा प्रियकर होता त्याचंसुद्धा लग्न त्याच्या घरच्यांनी लावून दिलं. त्यालासुद्धा चांगली मुलं 2 मुलं झाली. बायकोच चांगली होती. पण ह्या पहिल्या प्रेयसीबरोबरची शारीरिक संबंधाची सवय त्याला लागली होती. त्याच्यामुळं या पहिल्या बायकोपासून म्हणजे स्वतःच्या बायकोपासून झालेल्या मुलात आणि संसारात त्याचं मन रमत नव्हतं. त्याला सारखं असं वाटायचं की ती आपली जी प्रेयसी आहे तो आता कसं ही प्रेयसीसुद्धा त्याच्याबरोबर जेव्हा जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करायची तेव्हा हा कुणाल तिच्याबरोबर फोटो वगैरे काढायचा, व्हिडिओ काढायचा आणि तिला ब्लॅकमेल करायचा. म्हणजे हळूहळू त्यांच्यातलं प्रेम प्रकरण हे पुढल्या स्टेपवर जाऊन पोचलं आणि हा कुणाल तिला तुझ्या नवऱ्याला म्हणजे महेशला सोडून माझ्याकडे ये, आपण दोघं सुखाचा संसार करू किंवा पळून जाऊन लग्न करू असं तिला सांगू लागला. आता तिला पण 2 मुलं झाली होती, याला पण 2 मुलं होती. तिकडे तिचा नवरा होता, इकडे याची बायको होती. सुखाचा संसार चालू होता. पण मध्येच ह्या जो तिचा प्रियकर होता कुणाल याच्या डोक्यात काय आयडिया आली काय माहीत नाही की त्याला असं वाटायला लागलं की मी माझा हा संसार सोडून देतो, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे आणि आपण पळून जाऊन लग्न करू आणि सुखाचा संसार करू. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू असताना सुद्धा यांच्या मनात असं आलं. आता ही महिला त्याला तयार नव्हती, कारण तिला हे चुकीचं होतं. समाजाच्या विरुद्ध जाऊन ती त्याला शारीरिक सुख देऊ शकत होती. ती पाहिजे तेव्हा किंवा घरी कोणी नसताना तिचा नवरा किंवा सासू सासरे कामाला गेल्यावर ती घरी बोलूनसुद्धा त्याला शारीरिक सुख देत होती. पण जेव्हा पुढला विचार करायला लागला की तो तुझ्या नवऱ्याला सोडून ये, मुलांना सोडून ये माझ्याकडे, आपण दोघं बाहेर जाऊन लांब जाऊ, लग्न करू आणि सुखाचा संसार सुरू करू, तेव्हा मात्र ही त्याची जी प्रेयसी होती सुजाता ही त्याला नकार देऊ लागली. आता नकार देऊ लागलं की म्हणलं यांच्यात भांडणं होऊ लागली, थोडं इमोशनल ब्लॅकमेल होऊ लागलं, थोडं भावनांचं जे असतं बंद तुटाय तो रडायला लागला फोन करून, व्हिडिओ कॉल करून. आता ते कसं सुरुवातीला शारीरिक संबंधाची जी गोडी लागली ती काय त्यांचं सुटायचं नाव घेईना. तर शेवट त्याचा हाच होता. आता एके दिवशी ह्या कुणालने ह्या जी महिला होती सुजाता हिला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल चालू असतानाच तो होता शेतामध्ये. आता ती पण दुपारची वेळ होती, हिचा नवरा कामाला दुकानात गेलता, हिची मुलं पण शाळेत गेली, त्यांच्या घरी पण कोणी नव्हतं आणि असले व्हिडिओ कॉल त्यांच्यात रोज व्हायचे. पण जेव्हा त्यांचे व्हिडिओ कॉल व्हायचे तेव्हा ते एकमेकांची जी चॅटिंग असायची, व्हिडिओ कॉलिंगचं तो डाटा असायचा तो क्लिअर करायची. त्याच्यामुळे सहजासहजी तिच्या नवऱ्याला डाऊट येत नव्हता आणि तिच्या इकडे याच्या बायकोला किंवा बायकोचा त्याचा मोबाईल घ्यायचा विषय नाही, पण ती कधी मुलांनी वगैरे जरी हे घेतला मोबाईल तरी तो सगळा डाटा त्यांना काही दिसत नव्हता. म्हणजे हिच्या आपल्या बायकोचं कुठं बाहेर प्रेम प्रकरण हे सुद्धा कोणा सहजासहजी समजत नव्हतं. आणि यांच्या सहजासहजी सुरुवातीला तरी मग नंतर आत्ताच्या स्टेपला व्हिडिओ कॉलच होत होते. आता जेव्हा हिचा नवरा कामाला जायचा तेव्हा तो एके दिवशी हिला दुपारच्या वेळी त्याचा फोन आला आणि फोन आल्यानंतर तो मुलगा होता शेतामध्ये. आता त्यांच्यात बराच वेळ बोलणं झालं आणि परत ह्याच गोष्टीवरून त्यांच्यात वादविवाद झाले की तू तुझ्या नवऱ्याला सोडून ये, मी माझ्या बायकोला सोडून येतो आणि आपण दोघं पळून जाऊन लग्न करू आणि सुखाचा संसार करू. आता ही महिला कशीही त्या अगोदर पण तयार नव्हती ना आत्ता पण तयार नव्हती. मग त्याने हिचे जे फोटो काढले होते, व्हिडिओ काढले होते शारीरिक संबंध करताना, लॉजवर गेलेले असताना ते प्रसारमाध्यमांवर
सोडायचं किंवा तुझ्या नवऱ्याला दाखवायचा, गावाला दाखवायचा अशी तिला धमकी दिली. आता ही महिलासुद्धा ताणतणावातच होती आणि तिलासुद्धा आता याचं खरं रंग जाणू लागलं होतं. म्हणजे अगोदर जे प्रेम प्रकरण होतं, शारीरिक संबंध होते, पण आता ही जी त्याची प्रेयसी होती सुजाता, ही काही त्याचं ऐकत नव्हती. म्हणजे माझ्याबरोबर तिला पण माहीत नव्हतं की याने कधी फोटो काढले, कधी व्हिडिओ काढले शारीरिक संबंध करताना, आणि तिला पण आता ताणतणावाची धमकीच होती. ती घरी पण आता ती नवऱ्याला पण विश्वासात घेऊन हे सांगू शकत नव्हती, कारण नवऱ्याचा विश्वासघातच तिने केला होता. आता एके दिवशी असं दुपारच्या वेळी हा मुलगा जो शेतात होता तेव्हा त्याने तिचा व्हिडिओ कॉल केला आणि तिला परत ह्या गोष्टीवरून त्यांच्यात वादविवाद सुरू झाला की तू तुझ्या नवऱ्याला सोडून ये वगैरे वगैरे. पण आता ही प्रेसी ऐकत नव्हती. मग तिने त्याला डायरेक्ट सांगितलं की आपले संबंध इथून पुढे संपले, तू मला कॉल वगैरे करत नको जाऊ, तू मला केलं तर मी पोलिसात कंप्लीट करीन किंवा माझ्या नवऱ्याला सांगेल, माझ्या आईवडिलांना सांगेल किंवा तुझ्या घरी येऊन सांगेल. आपल्या झालं ते झालं, आता इथून पुढं तू तुझ्या घरी सुखी राहा, मी माझ्या घरी सुखी राहतो. पण आता ह्यो जो तिचा प्रियकर होता हा कोणाला काही केलं तिला सोडायला तयार नव्हता आणि त्यांचे शारीरिक संबंध ठेवून, प्रेम संबंध ठेवून पण आता बरेच दिवस झाले होते. त्याच्यामुळे ह्या कुणाला तिच्या शिराची ओढ लागली होती. तो तिला फोर्स करू लागला की तू तिला नवऱ्याला सोडून ये, मी माझ्या बायकोला सोडून येतो, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ वगैरे सांगू लागला. पण ही महिला कशा प्रकारे ऐकायच्या तयारीत नव्हती. मग त्याने तिथंच व्हिडिओ कॉल चालू असताना त्या महिलेला धमकी दिली की तू जर तुझ्या नवऱ्याला सोडून आली नाहीस तर मी इथंच फाशी घेईन. आता ह्या महिलेला अगोदर ते खोटं वाटलं, कारण ते कसं शेवटी धमकी दिल्याचं तिला वाटलं की ह्यो काय करू शकत नाही, ह्यो फक्त मला धमकी देतोय. तर व्हिडिओ कॉल चालू असतानाच तिथेच त्याने झाडाला शेजारी पडलेलं दावं उचललं, दोरी, आणि तिथे त्याने स्वतःचा फाशी घेतली. आता फाशी घेतल्यानंतर ही महिला इकडे घाबरली, तिला काय करावं ते समजाना. तिने त्याच्यावर कॉल केला, तिने त्याच्या घरी, म्हणजे त्याचं आता समोरासमोरच घर होतं त्याच्यामुळे स्वतःच्या घरी माहेराला फोन करून त्याच्या घरी सांगितलं की याने कुणालने राहणं शेतामध्ये स्वतःला फाशी घेऊन संपवले, तुम्ही जा त्याला हे करा. मग ही महिलेने सुद्धा तिच्या नवऱ्याला सांगितलं, अशा घटना घडल्या. पण यांनी तिथं जासपर्यंत त्याचा जीव गेला होता. मग आता तिच्या ज्याची बायको होती त्याच्या कुणालच्या बायकोने पोलिसात कंप्लेंट दिली आणि ह्या महिलेला अटक करण्यात आली की त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिला अटक करण्यात आली. तर सांगायचं आता मित्रांनो, ही घटना आमच्या गावाच्या जवळची आहे, म्हणजे आमच्या तालुक्या जिल्ह्यातली ही घटना आहे. तर ही घटना इतकी विचित्र आहे की ही महिलेने सुद्धा एका लिमिटपर्यंत स्वतःवर कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं आणि या पुरुषाने सुद्धा सुखाच्या संसाराची वाताहत नव्हती करून घ्यायला पाहिजे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच गोष्टींसाठी